ब्रेकनंतर आपलं स्वागत। हिवाळ्यामध्ये गावोगावी घरोघरी शेकोट्या पेटवल्या जातात। शेकोटीच्या माध्यमातून हाडं गोठवणाऱ्या थंडीत ऊब मिळत असली तरी शेकोटी माणसाच्या आरोग्यासाठी घातक असल्याचं समोर आलंय। शेकोटीचा धूर 10 सिगारेट एवढा गंभीर आहे अशी ही बाब समोर आली आहे। त्यामुळे यापुढे शेकोटीच्या समोर बसताना 100 वेळा विचार करावा लागणार आहे। शेकोटी शेजारी बसताय, खबरदार। शेकोटीचा धूर जीवाला घोर। ऊब देणारी शेकोटी 10 सिगारेटला भारी। हिवाळ्यात गावोगावी शेकोट्या पेटवल्या जातात। गारठा पडला की गल्लोगल्ली शेकोट्या पेटतात। ऊब मिळण्यासाठी लोक शेकोटीच्या भोवती कड करून बसतात। थंडीच्या दिवसात ऊब मिळवण्यासाठी शेकोटी हाच सर्वात मोठा पर्याय असतो। पण तुम्हाला ही कल्पना आहे का की शेकोटीची ऊब तुम्हाला किती महागात पडते? थंडीच्या दिवसात शेकोटीची ऊब ही शरीराला लाभदायक असते, पण शेकोटीच्या उबदारपणासोबतच शेकोटीचा धूर मात्र माणसासाठी विषाचं काम करू लागलाय। शेकोटीच्या धुरामुळे अनेकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या। एका संशोधनानुसार शेकोटी समोर अर्धा ते 1 तास बसल्यावर त्यातून निघणारा धूर हा 10 सिगारेट्स ओढण्यासारखा तीव्र असतो। शेकोटीजवळ आपण जर बसलो आणि आपण एक 10 सेकंद जरी तो धूर घेतला, काळा धूर, तर 10 सिगरेट ओढल्याचा दुष्परिणाम जेवढा होतो तेवढे 10 सेकंदात तुम्हाला होऊ शकतो याच्यातून। म्हणून हा काळा धूर, सूक्ष्म धुळीचे कण आणि हा जो कार्बन मोनॉक्साईड नावाचा दूषित वायू आहे हा अत्यंत घातक आहे श्वसनाच्या प्रक्रियेमध्ये। पूर्वी शेकोटीत फक्त लाकूड किंवा पालापाचोळा जाळला जायचा, पण अलीकडे शेकोटीत जाळल्या जाणाऱ्या पदार्थांची मोठी लांबलचक यादी तयार झाली आहे। अलीकडे लोक शेकोटीत प्लास्टिक, टायर आणि कचराही जाळतात। त्यातून निघणारा धूर हा अतिविषारी असतो। त्याचा थेट मानवी आरोग्यावर परिणाम होतोय। शेकोटीच्या शेजारी बसल्यामुळे दमा, श्वास लागणे, दाह, डोळे जळजळणे, त्वचेवर लालसरपणा असे आजार होतात। ज्यांना श्वसनाचा आजार आहे त्यांनी शेकोटीजवळ बसूच नये असा सल्ला तज्ञ देतात। दम्याच्या पेशंटला त्याचा फार जास्त त्रास होतो। दमा वाढणे, दमा जास्त होणे अशा गोष्टी होतात। त्यातल्या त्यात हृदयविकाराच्या पेशंटसाठी, बीपीच्या पेशंटसाठी, दम्याच्या पेशंट, इव्हन मी म्हणायचं की ज्यांना ॲलर्जी आहे किंवा रेस्पिरेटरी डिसीजेस आहेत त्यांच्यासाठी अतिशय हानिकारक प्रकाराचा हा आहे। तर मला असं म्हणायचं की या शेकोटीचे, इव्हन शेकोटी सुद्धा हा मुळात आरोग्यासाठी हानिकारक आहे। तर हे त्यातल्या त्यात टायर तर बिलकुल जाळायला नाही पाहिजे आणि शेकोटी होता होईस तर टाळायलाच पाहिजे। महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात तर बंद घरातही शेकोटी पेटवली जाते। त्यामुळे घरात धूर भरून जातो, त्याचा तर अधिक त्रास होत असल्याचं सांगण्यात येत आहे। वैद्यकीय तज्ञ तर शेकोटी सामान्यांनीही टाळावी असंच सांगतात। शेकोटी शेजारी बसून धूर खाण्यापेक्षा अधिक उबदार कपडे वापरावे। थंडीच्या दिवसात गरज असेल तरच घराबाहेर पडावं। शेकोटी करण्यापेक्षा ऊब मिळवण्याचे इतर पर्याय निवडावेत असं डॉक्टर सांगतात। थंडीच्या बचावासाठी तुम्ही स्वेटर, मफलर, बाहेर न पडे, बाहेर शक्यतो तेच त्या हिवाळ्याच्या पिरियडमध्ये किंवा हिवाळ्याच्या संध्याकाळी, रात्रीला, सकाळी बाहेर शक्य असेल तरच बाहेर पडावं। नसेल तर जरी बाहेर पडत असेल तर पूर्ण कानाला, नाकाला पूर्ण कव्हर करून आपलं स्वेटर, मफलर, टोपी ह्याच्या व्यतिरिक्त करावे। मला काही त्रास नाहीये म्हणून मी थंडीत बाहेर जातो हा प्रकार टाळावा। शेकोटी शेजारी बसून गावगाड्याच्या राजकारणाच्या गप्पा मारायला अनेक जणांना आवडतात। काही जण गरज नसतानाही शिळोप्याच्या गप्पा मारण्यासाठी शेकोटी जवळ जाऊन बसतात। पण शेकोटी जवळ जाऊन बसणं तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक होऊ शकतं। प्लास्टिक आणि टायर जाळून केलेल्या शेकोटी जवळ तर जाऊच नका। रहा खबरदार। सतीश मोहिते, झी 24 तास, नांदेड।